लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजलेले आहे. तर हिंगोली लोकसभेसाठी दुसऱ्या टप्प्यामध्ये 26 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे आणि त्याच अनुषंगानं उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा दौरा जे आहे ते संपन्न झालेला आहे आणि याच दौऱ्याच्या अनुषंगानं कुठेतरी महाविकास आघाडीमधून ही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाईल अशी चर्चा आहे आणि त्याच चर्चेमध्ये जे आहे ते नागेश पाटील आष्टीकर यांचं नाव चर्चेमध्ये आहे. आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी नागेश पाटील आष्टीकर आहेत. उद्धव ठाकरेंचा दौरा झाला, त्या दौऱ्यानंतर कुठेतरी तुमचे दौरे वाढलेले आहेत, तुम्ही तयारीला लागलेत. नाही, आजपासून नाही आहे. मी जवळपास दीपावली झाले तेव्हापासूनच मी फिरतोय, सगळीकडे फिरतोय आणि हिंगोली लोकसभेची तयारी करतोय आणि मी इच्छुक आहे. आमच्यासोबत असेच आमचे मुदडा काकाजी आहेत, गोरेगावकर साहेब आहेत, ना आमचे संदेशजी आहेत, मगर साहेब आहेत. आम्ही 5-6 जण सगळेजणच फिरतोय आम्ही. तर तुम्ही आता जे नाव घेतलं मुनडा काकांचं, आज तुमच्याच होम ग्राउंडमध्ये हातगावमध्ये शिवसेनेची एक बैठक पार पडली. त्या बैठकीत बोलताना आमदार संतोष बांगर म्हणाले की माजी मंत्री जयप्रकाश मुंदडा व माजी खासदार सुभाष वानखेडे हे आमचं काम करतील. नाही, ते तसं आमचं काम करतील नाही म्हणले, त्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे म्हणून असं म्हणले ते. आशीर्वाद तर यांच्या पाठीशी होताच की. सुभाष वानखेडे साहेबांचा होता. सुभाष वानखेडे साहेबांनी तुम्हाला जेलमधून बाहेर काढण्याचा भरपूर प्रयत्न केला. मुंदडा साहेबाचाही तुमच्यावर आशीर्वाद होता, घुगे साहेबाचाही तुमच्यावर आशीर्वाद होता. हे तुम्हाला जिल्हा प्रमुख म्हणून कधी टिकू देत नव्हते, त्यावेळेस मी सुद्धा तुमच्या सोबत होतो. माझाही आशीर्वाद तुमच्या सोबत होता आणि खरं तर म्हणजे त्यावेळेस तुम्हाला या फील्डमध्ये टिकवायचंच काम आम्ही केलंय. त्यामुळं तुमच्यावर आशीर्वाद होतेच, प्रेम होतंच, पण हे असं बोलून तुम्ही जे घाण करतायत, असं माझं म्हणणं की आपण आता मोठ्या पदावर गेलो, आपण काय आता पहिल्यासारखे भांगर राहिलोत का? माझं म्हणणं जरा सुधारलं पाहिजे, बोलताना सुधारलं पाहिजे, जरा संविधानिक भाषा बोलली पाहिजे, असं नाही करावं. आमदार बांगर यांनी तुमचं नाव न घेता तुमच्यावर त्या अनेक टीका केलेली आहे. तुम्ही तलाट्याकडून, ग्रामसेवकाकडून, छोट्या मोठ्या कर्मचाऱ्याकडून पैसे उकळले, त्यांना नोकऱ्या लावतो म्हणून असे पैसे घेतल्याचाही त्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे. नाही, हे बालिशपणा आहे ऍक्च्युअली. एखाद्या तलाट्याचा आणि माझा, ग्रामसेवकाचा आणि माझा, किंवा एखाद्या आता ते म्हणतात की कलेक्टरच राहिला, कलेक्टरचा आणि माझा काय संबंध येतो? किती बालिशपणाचं वक्तव्य आहे. अरे मी काय कुठला मंत्री आहे का, मी कुठला काय प्राईम मिनिस्टर आहे का, मुख्यमंत्री आहे का, याला नोकरी लावायचा माझा काय संबंध येतो? अरे काय लोकांना तुम्ही इतकं गृहीत धरता का की लोक तुम्ही काही बोलशाल आणि काही लोक गृहीत धरतील? अरे जरा व्यवस्थित एखादा आरोप करायचा तर चांगला करा, व्यवस्थित करा, काय अडचणीचं नाही. अरे पण नोकरी लावणार मी कोण? मी कोण? तुम्ही डोम्या नागाच्या नादी लागू नका असे बांगर प्रेक्षकांना म्हणाले. आता माझं नाव नागेश आहे बाबा, मी तसा फार संयमी माणूस आहो, पण बिघडलं तर काही सांगता येत नाही. जोपर्यंत संयम आहे तोपर्यंत आहे. आता बिघडल्याच्या नंतर बघू. तसं आता डीएनए आमचा पाटलाचाच आहे, त्याच्यामुळे त्याला काही सांगता येत नाही काय. मी पण अजून तरी खूप संयमी आहो, पण बिघडलं तर काय सांगता येईल, त्याचा काही भरोसा असतो थोडीच. निवडणूक लागली की तुमची हवा गोल होईल असंही ते म्हणाले. ते घोडा मैदान समोर आहे, कोणाची हवा जाते कोणाची नाही जाते आपण बघूया. पण मला काय म्हणायचं की मी ह्या प्रत्येक गोष्टीचं असं बारीक सारीक हे काही जे टीका करत राहतील याचं उत्तर देणं मी साहित्यिक नाही समजत, किंवा अशा बालिश गोष्टीला मी नाही दुजोरा देत. आणि माझी त्यांनाही विनंती आहे की आपण संविधानिक बोलूया, विकासावर बोलूया, आपण आपल्या कार्यावर बोलूया. त्याच्यावर बोला ना तुम्ही. माझं मी काय कार्य केलं मला विचारा, आमदारकीच्या काळात मी सांगेन. किंवा वैयक्तिक तुम्ही जे असं जे काहीतरी वेगळ्या पद्धतीचं बोलता, कदाचित ते संयुक्तिक नाही आहे. एखाद्या आपण एक जबाबदार माणसं आहोत, मी झालं तुम्ही झालं, एक जबाबदार माणसं आहोत आपण समाजातली. असं काही वल्गना करून किंवा लोकांना एंटरटेन करायचं तर वेगळ्या पद्धतीने एंटरटेन करू ना. असं बोलून काय फायदा आहे? तुम्ही हिंगोलीत येऊन दंड थोपटताय, तुम्हाला दंड थोपटायचं माहित आहे का असाही सवाल त्यांनी केला. म्हणजे त्यांनी कम्प्लीट व्हिडिओ नसेल पाहिला. माझं असं मत होतं की तुम्ही दंड थोपटून हेच पठ्ठ्या निवडून येणार आहे असं जे वल्गना करत होते. माझं म्हणणं किंवा लोकांना गैर धरू नका. आमच्याकडे प्रथा अशी आहे की हात जोडून मतं मागतात, दंड थोपटून मतं मागत नाहीत. मी दंड नव्हते थोपटवले, तुम्ही दंड असे थोपटून म्हणतात की हेच पठ्ठ्या निवडून येणार आहे. याच्यासाठी मी म्हणत होतो त्यांना किंवा लोकांना नमस्कार करायचं शिका, संयमानं मत मागा. तुम्ही असं दंड थोपटून लोक तुम्हाला मतदान देणार नाहीत, हे माझी वाक्यता होती. ही दंड थोपटायचं काम माझं नाही आहे. माझी 3री पिढी राजकारणातली आहे.
आमच्याकडं 60-60, 70-70 वर्षाची माझ्या वडिलाच्या काळातली माणसं आजपासून माझ्या सोबत आहेत. आणि आम्ही त्यांच्यासाठी राजकारण करतो, की त्यांना कुठेतरी त्रास होऊ नये. ते ज्या लोकांना आमच्यासाठी भानगडी घेतल्या गावोगावी, त्यांच्या सोबत पाठीशी त्यांच्या उभं टाकलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आम्ही कार्यकर्त्यांच्या सोबत राहतो. आम्ही त्यांची रात्रंदिवस त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ नये याच्यासाठी धडपड करतो. शिवसैनिक आहे मी आणि मला माहिती आहे, की आम्हाला शिकवलेलं आहे, की 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्यामुळे आम्ही त्या पद्धतीने जात आहोत. आणि मी कुठल्याही पद्धतीने मी कधीच दंड थोपटला नाही. ज्या दिवशी थोपटल त्या दिवशी आपण पाहून घेऊ. असं हे बोलले की तुमची अजून उमेदवारी डिक्लेअर झालेली नाही, जाहीर झालेली नाही. तुमचं डिपॉझिटही जप्त होईल असाही त्यांनी दावा केलेला आहे. बरं, चांगली गोष्ट आहे. त्यांना तुम्ही डिपॉझिट जप्त करण्याचा माझा प्रयत्न नक्की करा. दुमत नाही. या समोर मला माझ्याबद्दल तुम्हाला कसं कसं काय काय करता येते ते करा. ते करावंच लागणार आहे. तुम्हाला काम करावंच लागणार आहे. पण माझं डिपॉझिट जाते का काय होते अगोदर तुमचा उमेदवार तर ठरवा राजो. अरे तुमच्यातच खूप भानगडी आता. आमच्यात तरी काही नाही. आम्ही तर म्हणतो की कोणालाही देऊ दे, आमचं चालेल. अरे पण तुमचं ठरतच नाहीये नेमकं तुमचं आहे का त्यांचं आहे. अरे त्यांचं केलं तर तुम्ही करत ना, तुमचं झालं तर ते करत नाहीत. हे पहा की अगोदर माझं डिपॉझिट नंतरचा विषय आहे. आणि ते पाहून घेतील ना. माझ्यावर माझे जे शिवसैनिक बांधव आता ते बघतील, माझे शेतकरी बघतील, जे बेरोजगार आहेत ते बघतील, जे या तुमच्या वागणुकीला कंटाळलेले लोक आता ते बघतील. माझं डिपॉझिट घालायचंय का तुमचं घालायचंय नंतर बघतील. पण आजच बोलून काय फायदा आहे का. त्याला ज्या गोष्टीचा काही अर्थच नाही त्या गोष्टीला बोलून काय फायदा आहे. आणि तुम्हाला काय वाटतंय काय काय म्हणजे तुम्ही इतके चांगले कामं केलेले आहेत का जेणेकरून तुम्ही हे वक्तव्य करता. उद्धव साहेबांनी काही तुम्हाला आश्वासन दिलं का. तुम्ही आता म्हणाले की मी दिवाळीपासून तयारीला लागलोय. मात्र कुठेतरी महाविकास आघाडीचा उमेदवार अजून घोषित झालेला नाही, घोषणा झालेली नाही. मात्र उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर तुम्ही ऍक्शन मोडवरती आलेले आहेत, मतदारांच्या भेटीगाठी वाढलेल्या आहेत. नाही हो, असं नाही आहे. हे बघा, आमच्याकडे आम्ही तिघं चौघ जण इच्छुक आहोत. आम्ही तिघं चौघ जण फिरत आहोत. कोणी कमी फिरत असेल, कोणी जास्त फिरत असेल, पण आम्ही सगळेच जण फिरत आहोत. आणि जर निवडणूक लढवायची म्हणलं तर हे सगळ्या गोष्टी प्रक्रिया करावंच लागतील. असं ऍक्शन मोडमध्ये म्हणून नाही, काही नाही. एक सभेच्या दृष्टिकोनातून आम्ही 2-3 दिवस तयारी केली होती. आणि त्यानंतर सुद्धा आता जवळजवळ दिवस यायला लागलेत. त्यामुळं थोडंसं जोरात फिरणं असेल, थोडंसं रात्रीला उशिरापर्यंत फिरणं असेल, सकाळी लवकर फिरणं असेल, हे थोडंसं होणार आहे. पण असं काही ऍक्शन मोडमधून नाही. पण जे काही आघाडी आणि उद्धव साहेब जे ठरवतील तोच आमचा उमेदवार असेल. मग मी पण इच्छुक आहे, दुमत नाही काय. पण उद्धव साहेब जे ठरवतील. तुम्ही इच्छुक असले तरी तुम्ही कामाला लागले तर महाविकास आघाडीतले उमेदवार म्हणून तुम्ही कामाला लागले असलेली हिंगोली लोकसभेमध्ये चर्चा आहे. मात्र महायुतीमध्ये कुठेतरी भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. भाजपही दावा करते या जागेवरती आणि शिवसेनाही या जागेवरती दावा करतील. ह्या प्रतिदाव्याकडे कसं बघता तुम्ही. नाही, मी सांगतो, मी आताच म्हणलं ना की तुम्ही अगोदर ठरवा ना की तुम्हाला नेमकं काय कोण उमेदवार असणार आहे. तुमचा बीजेपी असणार आहे का शिंदे गट असणार आहे. हे ठरवलं पाहिजे ना त्यांनी अगोदर. काय ते त्यांचं त्यामध्ये ठरतच नाही आहे पहिली गोष्ट. आणि कुरघोडी चालू आहे, जोरात कुरघोडी चालू आहे. लोक बघतायत की काय चाललंय आणि काय नाही ते. त्यामुळे त्यांचं अगोदर ठरवू द्या. आमच्यामध्ये काय प्रॉब्लेमच नाही ना. आम्ही तर म्हणतो की कोणी जे दिला ते उद्धव साहेबांनी ज्याला टिळा लावला तो भरघोस मताने आम्ही त्याला निवडून आणू. मी तर कामाला लागलेलंच आहे, नक्कीच लागलेलं आहे. शेवटचा प्रश्न घेतोय. आजच्या टीकेवरून विरोधकांना काय इशारा. नाही, माझं असं मत आहे की इशारा हे जनतेनं दिला पाहिजे, शेतकऱ्याने दिला पाहिजे, कष्टकऱ्यांनी कामगारांनी दिला पाहिजे. आम्ही तर आता सगळेच जणच राजकारणामध्ये एकाच्या विरोधात असेल, ठीक आहे. पण आता हे वेळ आली 2024 मध्ये जनतेनं ठरवलं पाहिजे की नेमकं कोणाचं कामं चांगले आहेत आणि आपल्याला या पुढं या देशामध्ये कसं सरकार पाहिजे. आणि आज हे सरकार करायला लागलंय काय. नेमकं महागाईचा मुद्दा असेल, बेरोजगारीचा मुद्दा असेल, हुकुमशाहीचा मुद्दा असेल, संविधानाची पायमल्ली जे होत आहे त्याचा विषय असेल, अनेक महिला असुरक्षित आहेत. आज तर मी ऐकलं की तुमच्या आपल्या वसमतमध्ये बीजेपीच्या महिला आघाडीच्या याच्यावर हल्ला झाला. अरे किती या हिंगोली जिल्ह्यामध्ये तर रोजच्या रोज क्राईम घडतायत, रोजच्या रोज क्रिमिनल गुन्हे घडतायत. अरे मग काय चाललंय या प्रशासनाचं. एवढी हुकुमशाही आली कुठून आणि यांना अभय तरी कुणाचं आहे नेमकं. हे जनता परेशान आहे. यांना ठरवू द्या, जनतेला ठरवू द्या की नेमकं उद्याचं ऍक्शन मोड काय असणार आहे आणि जनताने काय ठरवलेलं आहे. आम्ही तर सगळेच जणच उभं टाकून निवडून येण्यासाठीच उभं टाकतोय. पण जनतेनं ठरवलं पाहिजे आणि जनता जे ठरवेल ते सराखोपे.
निश्चितच हे होते उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसेनेचे नेते इच्छुक उमेदवार नागेश पाटील आष्टीकर. कुठेतरी महाविकास आघाडीसह महायुतीचे उमेदवार अजून जाहीर झालेले नाहीत, मात्र त्या अगोदरच जे आहेत ते दावे प्रतिदावे विरोधकाकडून टीका टिप्पणी जी आहेत ते या ठिकाणी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. येणाऱ्या काळामध्ये काय काय टीका टिप्पणी एकूण एकावर होईल हेही बघणं तेवढंच महत्वाचं आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर पोटेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.